नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. डोंबिवलीतील मोठा गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचं भूमिपूजन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडलं. भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मोठा गाव येथून जलवाहतूक सुरू करण्यासाठी जेटीचं कामही वेगाने सुरू असल्याची माहिती दिली आहे. डिसेंबरपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्याचं नियोजन असून त्यानंतर डोंबिवलीकरांना ठाणे आणि वसई विरारकडे जाण्यासाठी रोरो सेवेचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात ही जलवाहतूक सेवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत विस्तारण्याचा मानस असल्याचंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे डोंबिवलीतील नागरिकांच्या प्रवासाला मोठी सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मोठा गाव हे डोंबिवलीतील सर्वात मोठा गणेश घाट आहे आणि या गणेश घाटावरती मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणपती विसर्जन मोठ्या प्रमाणात होत असतं. गणेश घाटावरती जाणारा रस्ता अनेक वर्षापासून जागेच्या अडचणीमुळे काँक्रिटीकरण होऊ शकला नव्हता, परंतु आता जागेची अडचण दूर झालेली आहे आणि त्या रस्त्याचा आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच ते काम पूर्ण होईल आणि गणपती विसर्जनाच्या वेळेला जे गणेश भक्त येतात त्यांच्यासाठी एक मोठा दिलासादायक काम होईल अशी अपेक्षा आम्हाला.